आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। गणपती बाप्पाला भेटलं की फार बरं वाटतं, कारण हा बाप्पा आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो, दुःखांचं निवारण करतो। आपल्याकडे काय परंपरेनुसार आपण वेगवेगळ्या मागण्या इच्छा घेऊन वेगवेगळ्या देवांकडे जातो। जसं की आजच्या दिवशी गृहिणी घरातली स्त्री वडाच्या झाडाकडे जाते, त्याला प्रार्थना करते की देवा मला हाच नवरा कैक जन्म मिळू दे, त्याला खूप यश मिळू दे, त्याचं आयुष्य सुखाचं असू दे, आमचा संसार उत्तम होऊ दे, हो की नाही। चला मग वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी आज डोंबिवलीचे ग्रामदैवत गणेश मंदिर संस्थानच्या बाप्पाचं आपलं दर्शन झालेलं आहे। आता आपण जाऊयात वडाच्या झाडाकडे, तिथे मैत्रिणी पूजा करतायत झाडाची, त्यांच्याशी गप्पा मारूयात, त्यांची पूजा पाहूयात आणि त्यांच्याचकडनं पाहूयात तुमच्यासाठी पूजा झाल्यानंतर रेसिपी। चला नमस्कार। नमस्कार। वा धन्यवाद। सगळ्यात आधी तुम्हाला वटसावित्री पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा। धन्यवाद। आणि तुम्ही सगळ्याजणी खूप सुंदर दिसताय, छान दिसताय। थँक्यू। वा झाली का पूजा झाली तुमची? अजून नाही झाली? अहो मग आपण एक काम करूयात, आधी तुमचं ज्या कामासाठी तुम्ही आलात ते आधी करून घेऊयात पूजा, मी ज्या कामासाठी आलोय ते आपण नंतर करूयात। चालेल चालेल। चला तुम्ही पूजा करून घ्या। आम्ही पतिव्रत नारी आम्ही सावित्रीच्या लेकी आम्ही पतिव्रत नारी आम्ही सावित्रीच्या लेकी पूजा वडाची करतो दोरा बांधून कौतुकी पूजा वडाची करतो दोरा बांधून कौतुकी तप केलं सावित्रीनं केली यमाची ग भक्ती तप केलं सावित्रीनं केली यमाची ग भक्ती सत्यवानाला मिळाली नव्या जन्माची मुक्ती सत्यवानाला मिळाली नव्या जन्माची मुक्ती धन्य झाली ग सावित्री जन्म लागला सार्थकी धन्य झाली ग सावित्री जन्म लागला सार्थकी आम्ही पतिव्रत नारी आम्ही सावित्रीच्या लेकी आम्ही पतिव्रत नारी आम्ही सावित्रीच्या लेकी। डोंबिवली पूर्व भागातल्या सगळ्या मैत्रिणींनी वडाच्या झाडाची आत्ताच पूजा केलेली आहे आणि या झाडाच्या खालीच आम्ही आता छान गप्पा मारणार आहोत, मग आपण रेसिपीकडे वळूयात। परत एकदा नमस्कार। नमस्कार। झाली पूजा? हो। खरं सांगा काय मागितलं? काय मागणार? नवऱ्यासाठी दिव्यायुष्य आणि तुम्ही सांगा, तुमचं नाव काय आधी मला सांगा। रश्मी अजित दास। बरं, काय करतात तुमचे मिस्टर? मिस्टर त्यांचा बिझनेस आहे। बरं, आणि तुम्ही पण जॉब करता? नाही, मी ॲज अ डान्स टीचर म्हणून स्कूलमध्ये डान्स शिकवते। हो का? बरं, कुठला डान्स शिकवता त्यांना? फोक डान्स। फोक डान्स, वा। मी असं ऐकलं की तुमचा एक फार मोठा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डान्सेस शिकता, इतरांनाही शिकवता। कसा काय फॉर्म झाला हा ग्रुप, तुम्ही सांगा बरं। मी ज्या डान्स अकॅडमीमध्ये आहे ते मी माझ्या लग्नाच्या आधीपासून आहे, म्हणजे जवळजवळ मला 10-12 वर्ष झाली आहेत। बरं। आणि ह्या सगळ्या मैत्रिणी मला आत्ता सगळ्या भेटल्या आहेत। बरं। तो भरपूर वर्षापासून आमचा ग्रुप आहे। बरं, तुमचं नाव काय संपूर्ण? रश्मी दिनेश सानप नागरे। अच्छा, काय तुमचं नेमकं कुठल्या प्रकारचा डान्स शिकता तुम्ही आणि काय करता? आम्ही फोक, क्लासिकल, वेस्टर्न सगळे या डान्स क्लासमध्ये शिकवले जातात। बरं, आणि हे वेगवेगळे सण सगळे एकत्र येऊन साजरे हो करता? हो, ते आम्ही नेहमी दरवर्षी आमची संस्कृती अजून जपतोय आहे। आपली म्हणा हो, कारण मी पण त्याच संस्कृतीतला आहे। आपली संस्कृती अजून जपतो आहे। बरं, तुम्ही सांगा तुमचं नाव काय संपूर्ण? विदिशा विजय म्हात्रे। बरं, काय करतात? माझे मिस्टर कोरिओग्राफर आहे। कोरिओग्राफर आहेत, आणि तुम्ही काय करता? मी डान्सर आहे। तिथे लव्ह मॅरेज आहे का तुमचं? हो ना? अरे वा वा, क्या बात आहे। म्हणजे ते डान्स शिकवत होते का तुम्हाला? हो। कुठला प्रकार? फोक। फोक डान्स, आणि मग तिथे तुमची ओळख झाली? हो। मग तर काय तुम्ही भरभरून मागितलं असेल आज वडाच्या झाडाकडे, आमचं प्रेम असंच भरू दे, काय मागितलं?
बस आयुष्य वाढू दे आणि सोबत राहू दे, वा वा वा, खूप आयुष्यभर छान. सोबत. हो, प्रश्नच नाही आणि राहणारच, कारण एवढा छान आशीर्वाद मिळतो आणि प्रेमातनं फुललेलं नातं, प्रेमातनं तयार झालेलं नातं हे नेहमीच पक्क असतं, हो की नाही? हो. मला आता नेमकं सांगा की हा ग्रुप तयार कुठल्या भावनेतनं झाला, कसा झाला, कुणी केला आणि नेमकं काय तुम्ही या ग्रुपमधलं उपक्रम राबवता? आपली भारतीय संस्कृतीचे जेवढे म्हणजे वटपौर्णिमा आहे, पाडवा आहे, गुढीपाडवा आहे, मंगळागौर. उत्सव आहे, मंगळागौर आहे, हम्म. ह्याच्यासारखे उपक्रम आम्ही म्हणजे जास्तीत जास्त स्त्रियांना एकत्र करून राबवतो. अच्छा, म्हणजे जे आपण एरवी घरगुती किंवा एकटीने साजरे करतो ते तुम्ही सगळे मिळून सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यात मैत्रिणी एकत्र येऊन साजरा करतो. बरं, तुम्ही सांगा तुमचं काय नाव संपूर्ण? माझं नाव मीना शैलेश पाठक. काय करता आपण? सर्व्हिस करते बँकेत आहे. मग सर्व्हिस करून तुम्हाला या ग्रुपमध्ये एकत्र यायला, हे वेगवेगळं शिकायला वेळ मिळतो? हो, आम्ही सुट्टीच्या दिवशी जास्त करून भेटतो, एकत्र येतो. बरं किंवा जर सुट्टी असेल, बँक हॉलिडे असेल, त्या दिवशी एकत्र येतो आम्ही. बरं. आणि मग आम्ही सगळे उपक्रम आमचे राबवतो. बरं, मला सांगा, आपल्याकडे वेगवेगळे सण आहेत, वेगवेगळ्या परंपरा आहेत, ते आपण फॉलो करतो, पण नवीन पिढीपर्यंत ते पोहोचावे म्हणून तुम्ही काही या ग्रुपच्या मार्फत प्रयत्न करता? आमच्या आई आजीने जो आम्हाला वारसा दिलेला आहे तो आम्ही आमच्या मुलांपर्यंत पुढे पोचावा म्हणून आम्ही गणपती किंवा असे जे सार्वजनिक उत्सव असतो अशा वेळेस हे प्रोग्राम दाखवून त्या मुलांपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावे ही आमचं उद्दिष्ट हे आहे. वा वा, मला खूप छान वाटलं की तुम्ही सगळेजणी एकत्र येता, हे असे वेगवेगळे उपक्रम राबवता, तुमचे वेगवेगळे नृत्य प्रकार पण तुम्ही शिकता, नाही का? बरं, आता ह्या सगळ्या जणींमध्ये सगळ्यात नवीन लग्न कोणाचं झालंय? हिचंच होय? अरे वा वा, केवढ्या लाजल्या त्या. कधी झालं लग्न तुमचं? 12 डिसेंबर 2014. 12 डिसेंबर 2014 आत्ताच लग्न झालेलं आहे. मग आता नाव कोण घेणार बरं? पटकन तीच घेणार. बघा, नवीन लग्न झाले की जबाबदारी कशी वाढते. घ्या आता नाव एक छान. हातात बांगड्या, गळ्यात ठुशी, दिनेश रावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी. वा 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 वा, क्या बात आहे. मला वाटलं आता सगळे दागिने येतील, हातात बांगड्या, गळ्यात ठुशी, नाकात नथ. खूप छान. पण तुमचा संसार आणि तुमच्या सगळ्यांचे संसार खूप छान होत. तुम्ही जी प्रार्थना देवाकडे केलेली आहे ती सगळी पूर्ण होत. आमच्या या टीमकडनं तुम्हाला खूप शुभेच्छा. आता आपण जरा मुद्द्याकडे बोलूयात. आज आमच्यासाठी रेसिपी ज्या करणार आहात त्या उपासाच्या आहेत का नॉर्मल आहेत? नाही, उपासाचे. उपासाच्या आहेत. झाली, आमच्या प्रेक्षकांची सोय झाली. कोण करणार रेसिपी? मी करणार आहे. तुम्ही दोघी? हो. बर, बँकेतनं वेळ काढून. मला वाटलं आता नवीन लग्न झालं म्हणून रेसिपी पण तुम्हाला नाही ना? शिकतायत त्या. वा, व्हेरी गुड. गप्पा आपल्या मारून झालेल्या आहेत. मला खूप छान वाटलं तुमच्यासोबत आज ही वटसावित्री पौर्णिमेची पूजा पाहून. आता आपण रेसिपीज कडे बोलूया, चालेल? हो. चला, वडाची छानपैकी पूजा करून झालेली आहे मनापासून झाली ना? हो, नक्की. व्हेरी गुड. 7 जन्म मला हाच नवरा मिळू दे असं मागणं मागून झालेलं आहे ताईंचं. आणि आता आपण मिनल ताईंच्या किचन मध्ये आहोत. काय नाव आहे या पदार्थाचं? शिंगाड्याच्या पिठाची उकड आहे. शिंगाड्याच्या पिठाची उकड. याच्यासाठी साहित्य काय लागतं ते आम्हाला सांगा. 1 वाटी ताक, शिंगाड्याचं पीठ 2 ते 3 चमचे, साजूक तूप, दाण्याचा कूट, जिरे, मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर, साखर आणि चवीनुसार मीठ. साहित्य तर फारच छोटूस आहे. पटकन होते काही उकड? पटकन होते उकड. वा वा, क्या बात. वटसावित्री पौर्णिमेचा आज विशेष भाग आपण ताईंच्या घरी साजरा करतोय आणि पहिला पदार्थ आपण पाहणार आहोत शेंगाड्यांच्या पिठाची उकड. बर, साहित्य आपण पाहिलं होतं. कृती काय करायला लागते? प्रथम 1 वाटी ताक ह्याच्यात घेऊ. बरं, घ्या. मग पुढे त्याच्यात थोडं 1 चमचाभर दाण्याचं कूट घालू. बर. त्याच्यात थोडं चवीला मीठ. बरं. पुढे चवीला थोडी साखर घालू. बरं. पुरे इतकी? पुरे. बर. पुढे आता त्याच्यात 2 ते 3 चमचे शेंगाड्याचं पीठ घालूया आपण. बर, म्हणजे आपण ताक घेतलं होतं 1 वाटी, त्याला फक्त 2 ते 3 चमचे शेंगाड्याचं पीठ, असं त्याचं प्रमाण आहे का? हो, कारण ते उकडल्यावर म्हणजे वाफ आल्यावर त्याला ते घट्ट होतं ते. बरं, ठीक आहे. घ्या. मग 1 वाटी ताकाला 2 ते 3 चमचे शेंगाड्याचं पीठ. आता हे फोडणीला द्यायचं. आता हे मी सगळं कालवून घेते. घ्या कालवून. आणि जरा मिश्रण जर थोडं घट्ट वाटलं तर आपण ह्याच्यात थोडंसं पाणी पण घालू शकतो. बर, पण ते इतकं घट्ट सर हवंय का? ह्याच्यापेक्षा थोडं पातळ असलं तरी चालेल, कारण ते शिजतं. शिजल्यावर ते थोडं घट्ट होतं. ठीक आहे. आता हे मिश्रण आपण एकत्र करून घेतलंय. थोडं मी पाणी घालते ह्याच्यात. घाला. आता हे ताकातलं मिश्रण आपण व्यवस्थित झालेलं आहे. पुढे काय करायचं मग? आता हे मिश्रण आपलं तयार आहे. आता आपण ह्याच्यात 2 चमचे तूप घालू. बर. पुढे ते तूप तापलं की त्याच्यात आपण जिरे घालूया. जिरे घालायचे. बर, जिऱ्याची फोडणी. बऱ्याच ठिकाणी उपासाला जिरे चालत नाहीत, काही ठिकाणी चालत नाही. बरोबर, त्याच्यामुळे नॉर्मली जिरे आपण उपासाला वापरतात. त्याच्यामुळे तुम्ही जर जिरे उपासाला वापरत असाल तर घाला. पुढे काय करायचं? हे तापलेलं आहे तूप. आता मी ह्याच्यात थोडे जिरे घालते.
जिरे फुटेपर्यंत मला सांगा की तुमचे हे काय करतात? मिस्टर माझे बँकेत आहेत ते. बरं, ते कुठले प्रॉपर? ते वाईच आहेत. आणि घरी कोण कोण असतं तुमच्या? सासू सासरे, मी, मिस्टर आणि मुलगी. बरं, जिऱ्याची फोडणी आपली झालेली आहे. पुढे काय करायचं? आता आपण याच्यात मिरच्या घालूया. घाला मिरच्या. मिरच्या आपण याच्यात अंदाजे घालूया. बरं, म्हणजे ज्यांना जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे ते घालायचं. बरं, मिरच्या थोड्या परतून झाल्या की आता आपण हे भिजवलेलं शिंगाड्याचं पीठ घालू. बरं. याला तशी जास्ती चव नसते म्हणून मग दाण्याचा कुटाने जरा चव येते. बरोबर. म्हणून मग ते दाण्याचं कूट आपण त्याच्यात घातलंय. बरोबर. आता आपण वाफ येण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया. किती वेळ लागतो याला? साधारण 5 मिनिटांमध्ये ही उकड होते. 5 मिनिटं. म्हणजे उपासाच्या दिवशीचा उपमा आपल्याला म्हणता येईल, हो की नाही? शिंगाड्याच्या पिठाचा. व्हेरी गुड. शिंगाड्याच्या पिठाची उकड तयार होती 5 मिनिटात. तुम्ही पटकन लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. शिंगाड्याच्या पिठाची उकड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी ताक, 2 ते 3 चमचे शिंगाड्याचं पीठ, दाण्याचं कूट, हिरव्या मिरचीचे तुकडे, कोथिंबीर, साखर, मीठ आणि जिरं. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये 1 वाटी ताक घेऊन त्यामध्ये 1 चमचा दाण्याचं कूट, मीठ, साखर, 2 ते 3 चमचे शिंगाड्याचं पीठ आणि पाणी घालून मिश्रण तयार करावं. फ्राय पॅन मध्ये 2 चमचे तूप गरम करून त्यामध्ये जिऱ्याची फोडणी करावी. या फोडणीमध्ये मिरचीचे तुकडे घालावेत. त्यामध्ये ताक आणि शिंगाड्याच्या पिठाचं मिश्रण घालून त्याची उकड काढावी. मीनलताईंनी आपल्याला शेंगाड्याच्या पिठाची उकड पहिल्यांदा करून दाखवली. आता आपल्याला दुसरा पदार्थ पाहिजे आहे आणि साबुदाणा दिसतोय त्या अर्थाने हा पण उपवासाचाच पदार्थ. क्या बात आहे. छान. काय पदार्थाचं नाव आहे या? लाल भोपळ्याचे वडे. लाल भोपळ्याचे वडे. बर. साबुदाणा आणि लाल भोपळा मिक्स करून असं एखादे. हो हो. वा वा, खूप छान. समजा आपल्याला ह्याच्यात लाल भोपळ्या ऐवजी कशाचा वेगळाचा किस वापरायचा असेल तर? बटाट्याचा किस ह्याच्यात घेऊ शकता कारण तो उपासाला चालतो. रताळ्याचा किस घेऊ शकता तुम्ही. बरोबर, ठीक आहे. पण तुम्ही लाल भोपळ्याचे वडे करणार आहात. व्हेरी गुड. चला मग आपण आता लाल भोपळ्याचे वडे पाहूयात. साहित्य काय लागतं ते आम्हाला सांगा. भिजवलेला साबुदाणा 1 वाटी, लाल भोपळ्याचा किस 1 वाटी, दाण्याचं कूट 1 वाटी, नंतर वरीच्या तांदूळाचं पीठ 1 वाटी. वरीच्या तांदूळाचं पीठ. बरं. कोथिंबीर, तूप, दही, लाल हिरव्या मिरचीचा ठेचा, साखर आणि मीठ. लाल भोपळ्यांच्या वड्यासाठी लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलं. आता आपल्याला कृती करायची. काय करायला लागतं सुरुवातीला? आता आपण हे सगळं साहित्य एकत्र करून घेऊया. मिश्रण करायचं त्याचं. घ्या. प्रथम आपण लाल भोपळा घेऊ. बरं. त्याच्यामध्ये 1 वाटी भिजवलेला साबुदाणा घेऊया. पुढे त्याच्यामध्ये वरीच्या तांदूळाचं पीठ घेऊया 1 वाटी. बरं. आता दाण्याचं कूट. दाण्याचं कूट 2 ते 3 चमचे तरी घालू आपण. बरं, म्हणजे ह्या तिन्हीचं प्रमाण सारखं आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं कमी. बरं. फक्त साबुदाण्याची खिचडी जेव्हा आपण करतो तेव्हा ती इक्वली घालतो. त्याला दाण्याचं कूट जरा जास्त लागतं. बरं. पुढे काय? नंतर हिरव्या मिरचीचा ठेचा घालू. बरं. ज्यांना आणि तिखट ज्याप्रमाणे लागतं त्याप्रमाणे त्यांनी ते. बरोबर. पुढे काय लागणार आहे? त्याच्यानंतर मीठ घालू. मीठ घ्या. आता थोडी साखर घालू. बरं, घ्या. कोथिंबीर जास्ती घातली तरी चालेल, ज्याला जशी आवडेल तशी त्यांनी घालू. बरोबर. आणि आता हे आपण मिक्स करूया. त्याच्यासाठी थोडं दही घालू आपण. बरं. घालूया लगेच? एवढं लागेल ना? एवढं नाही. बरं. कारण ह्याला भोपळ्याला थोडंसं पाणी सुटतंच. बरं. त्यामुळे थोडंच घालायला लागेल. बघा पुरे लागलं तर. बरं. आता हे मिक्स करताना मला सांगा, तुम्ही त्या तुमच्या ग्रुपमध्ये जाता, वेगवेगळे डान्स तिथे तुम्ही शिकता, पारंपरिक त्यात गोष्टी बऱ्याच असतात त्याही शिकता, पण ह्याच्याशिवाय तुमच्या घरगुती म्हणजे तुम्ही जेव्हा घरी एकट्या असता तेव्हा तुमच्या काय आवडी आहेत ज्या तुम्ही जोपासता? मला तर जुनी गाणी ऐकायला खूप आवडतात. तसंच मी कथा पण लिहिते. तुम्ही स्वतः लिहिता? हो, मी स्वतः लिहिते. बरं. मग कुठे प्रकाशित केल्यात की नाही? हो, माझी एका मासिकामध्ये माझी दिवाळी अंकामध्ये कथा प्रसिद्ध झाली आहे. नंतर एका साप्ताहिकात पण प्रसिद्ध झालेली आहे. बरं. आणि काय म्हणत, जुनी गाणी ऐकायला खूप आवडतात? कुणाची? आशा भोसले. बरं. आशा भोसले, लता दीदी यांची गाणी ऐकायला तुम्हाला खूप आवडतात? गाणी ऐकायला खूप आवडतात. कुठलं त्यांचं आवडतं म्हणजे तुमचं फार फेवरेट गाणं आहे त्यांनी गायलेलं? जवळजवळ सगळीच गाणी मला आवडतात. असं त्यामुळे असं काही मला सांगता येणार नाही की हेच गाणं मला आवडतं. मला त्यांची सगळी गाणी आवडतात. बरोबर. म्हणजे कुठलं एक असं म्हणून नाही, सगळीच गाणी. आणि मला वाटतं ती आपल्या प्रत्येक मराठी किंवा प्रत्येक भारतीयाला आवडतात त्यांनी गायलेली, हो की नाही? बरं. आता हे मिश्रण एकजीव झालंय. पुढे काय करायचंय? थोडंसं दही घालू. बरं. परत दह्याने त्याला थोडासा आंबटपणा येईल. आंबटपणा येईल आणि ते मिश्रण म्हणजे वडे थापायला पण ते बरं पडेल, सोपं पडेल. गोळा व्हायला त्याचा. बरं. म्हणजे हे आपलं मिश्रण तयार करून झालं की मग वडे थापून शालो फ्राय करायचं. चला मग हे मिश्रण आम्ही तयार करून घेतो, मग आपण पुढच्या कृतीकडे वळूया. लाल भोपळ्यांच्या वड्यासाठी लागणारं मिश्रण आपण तयार करून घेतलं साबुदाण्यासोबतचं. आता आपल्याला कृती करायची. बरोबर. काय करायचं? सुरुवातीला थोडं तूप घालायला लागेल. शालो फ्राय करायचं, त्याच्यामुळे जास्त तुपाची गरज नाही. जास्त तुपाची गरज. बरं.
आता हे ह्याचे वडे करायला घेऊ. घ्या मग करा. त्यासाठी थोडंसं तूप आपण इथे लावून घेते मी हाताने. बर. जाड पातळ जसे हवे तसे आपण वडे थापून घ्यायचे. बर. आता हे वडे आपले थापून झालेले आणि तूपही गरम झालेलं आहे. आता हे शॅलो फ्राय करून घेऊया. किती वेळ लागतो हे वडे व्हायला? त्याला 5 ते 7 मिनिटं लागतात. हे भाजले जाईपर्यंत तरी ते ठेवायचे. दोन्ही बाजूनी करून घ्यायचे ना? बाजूनी खरपूस भाजून घ्यायचे. चला, लाल भोपळ्याचे साबुदाण्यासोबत केलेले हे वडे मस्तपैकी उपासाला चालतात आणि चवीला काहीतरी वेगळं आहे. पटकन तुम्ही लिहून घ्या या वड्यांसाठी लागणारं साहित्य आणि कृती. लाल भोपळ्याचे वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेला साबुदाणा, तूप, कोथिंबीर, लाल भोपळ्याचा किस, दाण्याचा कूट, हिरव्या मिरचीची भरड, दही, साखर, मीठ आणि वरी तांदळाचं पीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये लाल भोपळ्याचा किस घेऊन त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा, वरी तांदळाचं पीठ, दाण्याचं कूट, हिरव्या मिरचीची भरड, मीठ, साखर, कोथिंबीर आणि दही घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे वडे थापून घ्यावेत. फ्रायपॅन मध्ये तूप गरम करून त्यावर हे थापलेले वडे शॅलो फ्राय करून घ्यावेत. मीनलताईंनी आपल्याला 2 पदार्थ करून दाखवले उपवासाचे. पण वडाची पूजा करायला कशा सगळ्या मैत्रिणी, शेजारच्या, नातेवाईक सगळेजण एकत्र जातात, तसे आजचे पदार्थ या दोघी मिळून करणार हो की नाही? म्हणून आता आपल्यासोबत आहेत सोनालीताई. सोनालीताई, आपल्यासाठी काय करणार आहात तुम्ही? उपवासाचे लाडू. उपवासाचे लाडू गोड आहेत ना? गोड आहे. चला मग आपण यासाठी काय साहित्य लागतं ते पाहूयात. सांगा आम्हाला. हे काय? पिठी साखर, साजूक तूप, भाजलेलं शिंगाड्याचं पीठ, भाजलेलं साबुदाण्याचं पीठ, खारीक पावडर, पिस्ता पावडर, सजावटीसाठी ड्रायफ्रूटचे तुकडे, काजू पावडर, बदाम पावडर आणि वेलची पूड. उपवासाचा लाडू, त्याच्यामध्ये शिंगाड्याचं आणि साबुदाण्याचं पीठ प्रामुख्याने आहे. काय करायला लागते कृती? काही नाही, भाजलेलं शिंगाड्याचं पीठ आणि साबुदाण्याचं पीठ आहे ते तुपावर मिक्स करून घ्यायचं, थोडंसं कोमट करून घ्यायचं. तेवढं लागेल? हो लागेल. त्याच्यामध्ये साबुदाणा पीठ. बरं. याचं प्रमाण किती घेतलंय आपण? 1 वाटी. त्याच्यानंतर शिंगाड्याचं पीठ. बरं. याचं आणि साबुदाण्याच्या पिठाचं प्रमाण सेम आहे? हो. बरं, ठीक आहे. दोन्ही मिक्स करून घ्यायचं. घ्या. हे भाजलेलं असल्यामुळे जास्त भाजायची गरज नाही आता त्याला. बरं, ठीक आहे. म्हणजे भाजून पीठ करून घेतलेलं आहे, त्यामुळे फक्त तुपात मिक्स करायचं ते. बरोबर. पुढे काय करायचं आता? हे झालं मिक्स? तर हे मिक्स झालेलं आहे. पॅन खाली उतरायचं. घ्या. आणि हे काय गार करत ठेवायचं आणि थोडं कोमट व्हायला पाहिजे पीठ, म्हणजे मग त्याच्यामध्ये सगळं आपण मिक्स करू शकतो. उपासाच्या लाडूसाठी लागणारे मिश्रण आपण गार करून घेतलंय. पुढे काय करायचं? आता ते बाउल मध्ये काढायचं. घ्या मग काढून. आणि याच्यात हे सगळं मिक्स करायचं. मिक्स करायचं. अच्छा, म्हणजे तशी या लाडूसाठी करायची जी कृती आहे ती फार सोपी आहे आणि तुम्हाला लगेच लक्षात राहील, लगेच तुम्ही करू शकाल. हो की नाही? हो. बरं. पहिल्यांदा काय लागणार आहे? पिठी साखर घ्यायची. बरं, घ्या. पिठी साखर जरा जास्त घालायची. बरं. कारण साबुदाण्याच्या पिठाला स्वतःची चव नसते. बरोबर. म्हणून. पुढे त्याच्यानंतर पिस्ता पूड घालायची. घ्या. त्याच्यानंतर काजू पूड घालायची. घ्या. सगळ्या ड्रायफ्रुट्सच्या पूड आपण घेतोय. हो की नाही? आता आपण कुठली घालूया? बदाम पूड का? खारीक पूड. खारीक पूड. बरं, घ्या. आणि मग बदाम पूड. त्याच्यानंतर बदाम पूड घालायची. वा. आणि सगळ्यात शेवटी वेलची पूड. बरं. आता हे मिक्स करायचं. आता हे सगळं मिक्स करायचं. घ्या मग करून. आणि मग हे जे ड्रायफ्रुटचे काप आहेत ते सजावटीसाठी म्हणून वरती फक्त ठेवायचं. फक्त डेकोरेशन. बरं. आता हे एकत्र करून लाडू वळून घ्यायचे. लाडू वळून घ्यायचे. बरं, ठीक. मिक्स करताना परत तूप घालायचं थोडंसं. हा, जर वाटलं कोरडं आपल्याला तर थोडं तूप आपण घालू शकतो. कारण आता पाहताना मला कोरडं वाटतंय आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन तूप घातलं की मला जरा खायला जास्त आवडतं. किती लागणार आहे तूप? थोडं घालावं, 2 चमचे. हे चांगलं आता मिक्स झालेलं आहे. बरं. आपण आता याचे लाडू वळून घ्या. आपल्याला हव्या त्या आकारात आपण करू शकतो. नाही, पण लाडू म्हणल्यानंतर की जी गोल इमेज आपल्या डोळ्यासमोर येते ती तशीच ठेवली बरी. हो. आणि हा काही कशासोबत खायची गरज नाही. काहीच नाही. लाडू म्हणलं की आपण लगेच खाऊ शकतो. लगेच मी हा उपवासाचा लाडू खाऊ शकतो. लगेच तुम्ही लिहून घ्या या लाडूसाठी लागणारं साहित्य आणि कृती. उपवासाचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी साबुदाणा पीठ, पाव वाटी शिंगाड्याचं पीठ, 1 वाटी साजूक तूप, 50 ग्रॅम काजूची पूड, 50 ग्रॅम बदाम पूड, 50 ग्रॅम पिस्त्याची पूड, 50 ग्रॅम खारीक पूड,
पूड, 1 चमचा वेलची पूड आणि 1/4 वाटी पिठी साखर. कृती: प्रथम फ्राय मध्ये तूप गरम करून त्यामध्ये साबुदाण्याचं पीठ आणि शिंगाड्याचं पीठ घालून एकत्र करून भाजून घ्यावं. एका वाडग्यामध्ये हे भाजलेलं पीठ घेऊन त्यामध्ये पिठी साखर, पिस्त्याची पूड, काजू पूड, बदाम पूड, खारीक पूड आणि वेलची पावडर घालून मिश्रण एकजीव करावं आणि त्याचे लाडू वळून घ्यावेत. आजचा वटसावित्री पौर्णिमेचा विशेष भाग आपण साजरा केला डोंबिवली पूर्व भागातल्या या सगळ्या मैत्रिणींसोबत. मला खूप मजा आली त्यांच्याकडनं ही पूजा पाहताना, त्यांच्याशी गप्पा मारताना. तुम्हाला कसं वाटलं हो सगळ्यांना? आवडलं ना? व्हेरी गुड. तुम्ही एवढे छान उपासाचे पदार्थ आम्हाला दाखवले, नव्या नवरीवर एवढा भर दिला, त्याच्यामुळे आम्हाला खूप मजा आली. आणि तुम्ही एवढ्या छान छान रेसिपीज केल्याबद्दल तुम्हाला ही झी मराठीकडनं प्रेमाची भेट असतो. धन्यवाद. चला, या ग्रुप मधल्या मैत्रिणींनी आणि मी सुद्धा एन्जॉय केला आजचा भाग. वटसावित्री पौर्णिमेचा हा विशेष भाग तुम्हाला कसा वाटला, आजच्या रेसिपीज कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा आणि नेहमी कळवत जा, कारण तुम्ही कळवल्याशिवाय आम्हाला कळणार नाही की तुम्हाला आमचा भाग नेमका कसा वाटतो. त्या सगळ्यांसाठी लिहून घ्या आमचा पत्ता. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आपण आता सगळे मिळून हे पदार्थ खाऊयात. उपासाचे आहेत आणि भुकेची वेळ झालेली आहे. तुम्ही काय निरोप पण फक्त आजच्या भागापुरता. पण त्याआधी आपण एवढे छान जमलोय, तुम्ही एवढे नटले आहात, मी आलोय तुमच्याकडे. एक फोटो काढूया का? माझ्यासोबत काढाल ना? बघा त्या कॅमेऱ्यात. 1 2 3 स्माइल प्लीज. लगेचच हे पदार्थ आपण खायला सुरुवात करूयात, कारण भूक खूप लागली आहे. तुम्हालाही लागली असेल ना? चला, तुम्ही काय निरोप, भेटूया परत पुढच्या भागात. तोपर्यंत असेच छान छान पदार्थ घरी ट्राय करा, मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा. आम्ही सारे खवय्ये. बाय बाय. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे